नमस्कार. नमस्ते. महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू झालेला आहे. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पाऊस चालू आहे. तुम्ही 2 दिवसापूर्वी आदिवासी भागात जाऊन आलात. एका महिलेच्या घरामध्ये लाईट नव्हती, तिथे तुम्ही दिवा लावून आलात. तो विषय नेमका काय आहे? साहेब, कालच हिरडी म्हणून गाव आहे आपल्या खैरे खटकाळ्याच्या इथं. ते जे आदिवासी जे कुटुंब आहे, मुकणे कुटुंब, त्यांनी 2007 साली खरं तर त्यांचं घराचं बांधकाम झालं होतं आणि 20 वर्षापासून त्यांना लाईट कनेक्शन काही घेता आलं नाही. मग ते त्यांचे जे चुलत भाऊ आहे त्यांनी काहीतरी चुकीचे यांच्यावर आरोप केले की ते आमच्या जागेत यांनी बांधकाम केले. परंतु जरी त्यांच्या जागेचे जरी काही वाद असले, परंतु अशा पद्धतीने एखाद्या आदिवासी कुटुंबावर अशा पद्धतीने अन्याय होणं खरं तर दुर्दैव आहे. तुमचा अन्याय कोण करतो? अन्याय म्हणजे कसला की आजपर्यंत जर त्यांना लाईट कनेक्शन जर मिळत नसेल, केवळ यांच्या वादामुळं, चुलत भावाचे जे वाद आहेत, चुलत भाऊ जे सांगतोय की त्यांच्या जागेत यांनी अतिक्रमण केलंय. परंतु 2007 साली ज्यावेळेस त्यांचं घर झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तो चुलत भाऊ पण आम्हाला मदत करायला होता, घर बांधायला होता. आणि आता त्यांना थोडं वितुष्ट आलं असेल त्यांच्यामध्ये, पण काहीतरी मला असं वाटतंय आता त्यांनी कुठले तरी चुकीचे वाद खरं तर उकरून नाही काढले पाहिजे. आज मला असं वाटतं ते आदिवासी कुटुंबाला नोंद पंचायतीला आहे का? नाही साहेब, ह्या गोष्टीची मी खरं तर त्यांनी एकच सांगितलं की आमच्या गावात तुम्ही कोणालाही विचारा, आमचं घर बांधून 20-22 वर्ष झालीत आणि आम्ही अशा पद्धतीने जगतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साहेब, आज जरा ते आदिवासी समाजाचे जे कुटुंब आहे, मुकणे कुटुंब जे आहे, मला त्यांच्या ते बाकीचे गावातले वाद किंवा काय ते घराचे वाद, प्रॉपर्टीचे वाद याच्यात कुठलाही रस नाही. परंतु आज जर त्या कुटुंबाला जर इतक्या वर्ष लाईट नसेल, आपल्याला मनाला अस्वस्थ करतो आपण, शेवटी एक सामाजिक काम करतो, कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि अशा वेळेस आपल्या मनाला एक अस्वस्थ वाटते ना. एखादं जर कुटुंब एवढा दिवस अंधारात असेल, एवढ्या वर्ष आपण साहेब इथं बघा, इथं 1 मिनटं फॅन नसला तरी आपल्याला कसं तरी होते. आणि साधं त्या माणसाने लाईट पण नाही पाहावी, एवढं दुर्दैव. बरं, जायला तर रस्ता नाही, समजा पायवाटेने जातात, तो विषय वेगळा आहे. त्यांनी सांगितलं साहेब की 20 वर्ष झाले घर बांधून, पण आम्हाला लाईट कनेक्शन आलं नाही. लाईट कनेक्शन त्यांनी सांगितलं, त्यांनी अर्ज केला, तिथं खांब पण आलेत त्यांच्या घराच्या बाजूला. तुम्ही जर पाहिलं नाही, MSCBला आता आपण काल सांगितलंय, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला खुलासा करतो. MSCBचे खांब येऊन पडलेत, तिथं काम करायला लोक आले होते, पण ते चुलत भाऊन त्यांना मारहाण केली. मारहाण केल्यामुळं ते कर्मचारी निघून गेले. आता त्यांच्यावर काहीतरी 353चा गुन्हा दाखल झालाय असं पण समजते त्या समोरच्या व्यक्तींवर. हां, तर आमचं म्हणणं काय साहेब, जर घरापर्यंत जर खांब येऊन पडले असेल, बरं त्यांनी तो खर्च केलाय ना त्या आदिवासी कुटुंबाने साहेब. आज एक खांब ज्यावेळेस तुमच्या घरापर्यंत येतात, त्यांनी सांगितलं जवळ त्यांनी एक म्हैस विकली त्यांची घरची, 60,000 रुपये ते म्हणले याला दे त्याला दे, अशात आमचे खर्च झाले. याच्यापेक्षा किती दुर्दैव, ज्या दुभत्या जनावर ते अवलंबून होते त्यांनी ते पण विकून टाकले. आणि खरोखर आर्थिक परिस्थिती त्या कुटुंबाची फार गरिबीची आहे, हालाकीची आहे. तुमचेच एक पत्रकार साबळे पत्रकार आहेत, किरण साबळे, ते त्या दिवशी घरात गेले, सगळी परिस्थिती पाहिला. त्यांच्या डोक्याला इतका जोरात ते घराचा वास, तो चॅनल असतो ना, तो इतका जोरात लागला त्या अंधारात, त्यांना ते बिचारा तिथं उलटी झाली, म्हणजे चक्कर येऊन पडले होते. म्हणजे बघा ती माणसं कशी जगत असेल. स्वतः पत्रकार साहेबांना तो अनुभव आला आणि आम्ही पण काल ते नाही साहेब, तो उंच असो किंवा काय असो, परंतु याच्यापेक्षा ते किती हालाकीची परिस्थिती राहते हे फार महत्त्वाचं आहे. आणि आम्ही पण स्वतः काल परिस्थिती पाहिली, एवढ्या अंधारात ते कुटुंब राहते. ते काय म्हणले की दादा आमची नात आहे, आज घरात म्हणले विचुकाट्याची भीती, सापाची भीती, आम्ही नातीला पण ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे आमचे जे काही नातेवाईक असतील ते पण आमच्याकडे आता यायचे बंद झालेत. तर त्यांचं म्हणणं एकच आहे, आम्हाला कसली मदत नको. आणि ते कष्टकरी समाज आहे साहेब. आज ती बाई पहाटे 4 वाजता उठून साहेब त्या घराला त्यांना जायला एक तर रस्ता नाही, तिथून पायी जाते, तिथून त्या रोडने बनकर फाट्याला जाते सकाळी 6 वाजता आणि मोलमजुरीला जाते, तिथून परत संध्याकाळी. म्हणजे असं रोजचं जीवनमान प्रवास आहे. आणि अशा पद्धतीने जर कष्टाने जगतात तरी ती म्हणते मला कसली मदत नको, मला फक्त उजेड हवा, मला फक्त लाईट कनेक्शन हवी. आता त्या संदर्भात काल आम्ही जे रास्ता पेठेत MSCBचं जे मेन ऑफिस AC असतात, AC साहेब, त्यांना त्या ठिकाणी कळवलं. त्यांनी काल असं सांगितलं की पोलीस प्रोटेक्शन आपण त्यांना देऊ आणि त्या पद्धतीने काम करू. येत्या 2-3 दिवसात तुम्ही स्वतः त्या गोष्टीला सगळेजण तुम्ही साक्षीदार असाल, आपण त्यांचं काम करून देऊ. कनेक्शन मिळेल, लाईट मिळेल. सूरज वाजगे यांना एवढी एनर्जी येते कुठून? नाही साहेब, कोपरा कुठे प्रॉब्लेम होतो, सूरज वाजगे पोचतात. केवळ समाजसेवा का भविष्यकाळाची गुंतवणूक? नाही साहेब, केवळ मनापासूनची भावना. शेवटी आपण पण सामान्य कुटुंबातून आलेलो आहे, सामान्यांच्या भावना आपल्याला समजू शकतात. आज साहेब
गॅसचे किती रेट आहे, भाजीपाल्याचे काय रेट आहे, हे सामान्यानं ह्या अडचणी असतात. पेट्रोलचे काय रेट आहे, डिझेलचे काय रेट आहे, या भावना आपल्याला कळतात. म्हणून आपल्याला सामान्याचे जे प्रश्न असतात त्याच्याबद्दल त्या ठिकाणी मी तळमळतीने जे जातो त्याचं कारण एकमेव आहे, तुमचे सगळे पत्रकार बांधव असतील, तुमच्या माध्यमातून ज्यावेळेस ह्या व्यथा समोर येतात आणि आपल्याला असं वाटतं की आपण या जुन्नर तालुक्यात जर कार्यकर्ता म्हणून जर काम करत असेल तर अशा पद्धतीने जर एखादं कुटुंब राहत असेल, एखादा वंचित असेल, तर मग आपला कार्यकर्ता म्हणून तरी काय उपयोग आहे साहेब. ह्या पद्धतीला खरं तर एक भावना वाटते, त्या भावनेने आपण नेमकी कनेक्शन मिळेपर्यंत काय केलं आता साहेब सध्या त्यांना सोलरची जी लाईट आहे म्हणजे त्याच्यावर एक 4 बल्ब चालू शकतात किंवा मोबाईल चार्जिंग होऊ शकतं, निदान त्यांना उजेड तरी दिला आहे. तो शिवाय 2 वर्षाची त्याला गॅरंटी पण आहे. त्यांना ताईंना मी हे पण सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला लाईट कनेक्शन आम्ही 100% संघर्ष, कारण आजपर्यंत मी कधीच कुठल्या अधिकाऱ्याला उपोषणाचा आंदोलनाचा कधी असं त्रास म्हणजे इशारा पण नाही दिला. परंतु अशा या कुटुंबाला जर अशी परिस्थिती होत असेल, काल त्यांना सांगितलं तुमच्यासाठी मी 100% उपोषण करेन. पण MSCBच्या अधिकाऱ्यांनी कालच मला सांगितलं ती कुठली वेळ येणार नाही, आम्ही त्यांना कनेक्शन त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शनमध्ये देऊ, काही काळजी करू नका. आणि सोलरची लाईट त्यांना तात्पुरती साहेब, त्यांना जो उजेड आला, मी म्हणजे ज्यावेळेस त्यांच्या घरात उजेड आला ना साहेब, त्या महिलेच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, जे समाधान होतं, म्हणजे मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. सामान्य माणसाला काय लागतं म्हणजे बघा ना, एकीकडे काय परिस्थिती, इकडे काय विदारक परिस्थिती साहेब, भयानक परिस्थिती. म्हणजे नुसतं उजेड साहेब, घरात उजेड आला ना साहेब, अक्षरशः तिने मला मिठी मारली. म्हणजे एकदम एखादी आई कशी मिठी मारते, काय म्हणजे काय पाहिजे हो हे. असं जुन्नर तालुका एकीकडे आपण म्हणतो भारत महासत्ता होते, इतक्या वर्ष भारत एकीकडे डेव्हलपमेंट करतो असं आपण म्हणतोय, परंतु इकडे जर आदिवासी कुटुंबाला जर अशी लाईट नसेल, ते हलकीचं जीवन जगत असेल, मग आपण कार्यकर्ता म्हणून तरी काय काम. सगळीकडेच दिलं पाहिजे साहेब. नुसतं म्हणजे आदिवासी भाग तर आहेच आहे, सगळीकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. दुर्लक्ष होते असं म्हणायचं. ते दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा आता त्या ताईंनी जे सांगितलं की मी अनेक नेते पुढाऱ्यांकडे जाऊन आले, अनेक लोकप्रतिनिधीकडे जाऊन आले, परंतु ते म्हणले माझा प्रश्न कोणी म्हणजे असं मनावर नाही घेतला किंवा मार्गी नाही लावला. पण तुम्ही सगळ्या पत्रकार बांधवांनी तो प्रश्न लावून धरला आणि त्या माध्यमातून खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी ती सगळी व्यथा पाहिली. 2 दिवस साहेब अस्वस्थ होतो, मी मुंबईला होतो. पण अशी जर पद्धतीने जर एखादं कुटुंब जगत असेल ते आपण म्हणजे सहन करू शकत नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.